मागील आठवड्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शेतकरी भवन इथं केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला लागलेत। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांबाबत जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर 2 दिवसांपूर्वी काँग्रेस भवन येथील बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आता रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना खडेबोल सुनावलेत। अलिबागमध्ये काँग्रेसची मतं अनंत गीते यांना मिळाली किंवा नाहीत यावर बोलण्याचा अधिकार जयंत पाटील यांना नाही, कारण तेच या संपूर्ण निवडणुकीचे सूत्रधार होते। त्यांच्याच विनंतीवरून काँग्रेसनं राजाभाऊ ठाकूर यांना इन्चार्ज म्हणून नेमले होते आणि नंतर अनंत गीते यांना लाखाच्या फरकानं निवडून आणू असंही त्यांनी जाहीर केलं होतं। त्यामुळे जयंत पाटील यांनी यावर बोलू नये असं महेंद्र घरत म्हणाले। काँग्रेसच्या मतांबाबत समिती नेमून ज्यांनी कोणी विरोधात काम केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही घरत यांनी स्पष्ट केलंय। आपली मतं कमी झालेली नाही, सेनाची ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही, ती त्यांच्या बरोबरच राहिली। आपल्याला वाटलं सेना 22,000 मतांनी तरी येईल, काँग्रेस येईल, पण आली नाही, कारण ते बाहेरच पडले नाही, तर पैसे आले नाही। तुम्ही जसे आपले ठराविक आपली मतं नाही हे लक्षात ठेवा, आपली मतं आहे ती ते ठाक आहे, किती गेली ती काय गेली। जे विरोधात कामगिरी तक्रारी आल्या तर त्याची एक आम्ही कमिटी लावणार आहे आणि ती कमिटी आमचा त्याचा अभ्यास करून रिपोर्ट देईल आणि मग आम्ही एमपीसीला करणार। जैन बाईंना कोणाचा अधिकार का नाही त्याच्यामध्ये, कारण तेच सूत्रधार संचालित होते। जिल्हाध्यक्ष प्रवीण ठाकूर निवडणुकीपासून आम्ही जरा लांब होतो, मुद्दाम मी पण नाही आलो। राजा भाऊजी त्यांनी बाळासाहेब थोरात सांगितलं, मला जैन बाईंचा फोन आला होता का मला इन्चार्ज राजा भाऊ ठाकूर म्हणजे स्पेशल त्या इन्चार्ज आला। आता इन्चार्ज त्यांनी काय केलं तर रिपोर्ट ते देऊ शकतो, पण आम्ही काय देऊ शकत नाही। जैन बाईंनीच इन्चार्ज टाकला, जैन बाईंनीच सगळा केलेला होता। जैन बाई आता अलिबागला त्यांची मतं गेली, त्यांना बोलत अधिकार ते निवडणूकचे प्रमुख होते, तेच बोलले 1 लाखाने आम्ही गीतेला आणणार होतो। आता अलिबागमध्ये पाठिंबा गेल्यानंतर मग याची जास्त आम्हाला काय माहित नाही, तुम्ही फार जाऊन निवडणूक कव्हर केली।